राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज सकाळी 10:30 वाजता मंत्रालयात होणार आहे। तसंच मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे। याच अनुषंगाने आजपासून गडावर तयारी सुरू होणार आहे। सांगलीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी समिती आज मोर्चा काढणार आहे। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येईल। सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हिंदू संघटना सकाळी 11 वाजता मोर्चा काढणार असून हिंदू संघटनेकडून आज सिल्लोड बंदचं आवाहन देण्यात आलंय। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। जातनिहाय जनगणनेसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येईल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय। रविवारी पहिल्याच दिवशी या योजनेतील 34,74,116 लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे 521 कोटी रुपये वाटप करण्यात आले। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आज सकाळी 10 वाजता महाराष्ट्र विधानसभा विजय संकल्प संमेलन आयोजित करण्यात आले। मुंबईतील दादरच्या वसंत स्मृतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। नवी मुंबईमधील क्रीडा संकुल बांधकाम व्यावसायिकाला देण्याच्या निर्णयावरून न्यायालयानं ताशेरे ओढलेत। शहरांमधील उरलेले हरित क्षेत्र शिल्लक राहू द्या अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। समान धोरणातून बाहेर पडण्याचा निर्णय महाज्योतीनं घेतलाय। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। पूर्व परीक्षा दिलेले तब्बल 72,000 विद्यार्थ्यांनी निकाल आणि प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहे। मंत्री होण्यासाठी सरकार यावं लागतं, मंत्री सर्वांनाच व्हायचंय, सर्व जॅकेट घालून फिरतात। रोहित पवारांच्या मंत्रिपदाच्या संकेतावर गिरीश महाजनांनी टीका केली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज मुंबई दौऱ्यावर आहेत। कुर्ला येथील शासकीय ITI मध्ये ओम बिर्ला यांच्या हस्ते हर घर दुर्गा या अभियानाचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केरळा स्टोरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा हे उपस्थित राहतील। विधानसभेसाठी भाजपचं विजय संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। मुंबईच्या दादर येथील वसंत स्मृती भवनात विजय संकल्प संमेलन पार पडणार आहे। यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। कोलकाता रेप अँड मर्डर प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। यानंतर आता पुन्हा एकदा डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जम्मू काश्मीरमध्ये काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। उद्या 40 जागांसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे। या निवडणुकीचा 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल। उत्तर प्रदेशमधील 11 जिल्ह्यांना पुरानं वेढा घातलाय। पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय। बिहार, उत्तर प्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगाललाही पुराचा वेढा पडलाय।